आता इथून पुढे दादा माझ्यासाठी म्युझिक कंपोज करणार, स्वररचना करणार आणि मी जगभर त्याचा प्रसार करणार, पैसा कमवणार, पक्कड पैसा कमवणार. यू आर टू गुड ईश्वर. हे बघ, आपण दोघं जण भाऊ भाऊ आहोत. तू माझा वडील भाऊ आहेस, पण हे नातं आपल्या घरी, ऑफिसमध्ये नाही. इथं कंपनीचा मी CEO आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आणि तू माझा सबऑर्डिनेट आहेस. आज पहिल्याच दिवशी भाऊजींनी खूप काम दिलंय वाटतं यांना. काकांनी नाही, बाबांनीच काम मागून घेतलं असेल, नाहीतरी त्यांना जगाचं काम करून द्यायची हौसच असते. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची मजा होती ना, ती आता नाही राहिली. पूर्वीच्या काळी कसे गायक, गायिका, वादक सगळे एकत्र येऊन एक गाणं तयार करायचे, मेहनत घ्यायचे त्याच्यावर, आणि मग ते गाणं ऐकताना कसं पवित्र वाटायचं. त्या निघणाऱ्या प्रत्येक सुरात गायकाची आणि वाजणाऱ्या प्रत्येक नादात वादकाची मेहनत असायची. ही आधुनिकता जशी जशी वाढत चालली आहे ना, तशी तशी मेहनत घ्यायची मानसिकता कमी होत चालली आहे लोकांची. वा, म्हणजे आम्ही नवीन गोष्टी सोडून जुन्यातच रमायचं का? असं काही नाही, आधुनिक गोष्टी शिकणं गरजेचं आहेच, पण ना त्यात आपली नैसर्गिकता जपायला हवी. शेवटी मेहनतीला पर्याय नाही, आणि म्हणून सांगतोय तुला गौरी, तू काकाच्या ऑफिसमध्ये काम कर, अनेक नवीन गोष्टी तुला शिकता येतील, म्हणजे तुला कामही करता येईल आणि मलाही एकटं वाटणार नाही. बाबा, चला चला, तुम्हाला भुका नाही का लागल्या? मला खूप भूक लागली आहे. हे आई चल ना, आता तरी जाऊ जेवायला. बाबा, मी काकाकडे काम करणार नाही. मी माझं काम स्वतः शोधेन. मला कोणाच्याही ओळखीने कामं नकोय. खूप अवघडल्यासारखं होतं मग काम करताना. बरं चला, जेवण थंड होईल. देवा, सगळं नीट होऊ दे रे बाबा. बाई, ईश्वरसाठी चहा ना. पण ना अगं चिरंजीवांचा आहे. हा बोला चिरंजीव, कसं काय चाललंय? हाऊ इज लाईफ देअर? एक्झाम? हा, मग एक्झाम झाली की इकडे यायचं बरं का. हो, माझी शेजारी बसली आहे. हा, वाव, दॅट्स वंडरफुल. चिरंजीव सांगतायत की त्यांनी एक रिसर्च रिपोर्ट सबमिट केला होता इन्स्टिट्यूट मध्ये, त्यांना टॉप रँकिंग मिळालेलं आहे. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. वंडरफुल वंडरफुल. बरं, तुम्ही सगळेजण ट्रिपला गेला होता? मजा आली. मला फोटो मेल करायचे. आणि चिरंजीव, विटॅमिन एमचं काय? त्यामध्ये पैसे कमी पडले तर मला कळव, ट्रान्सफर करता येतील. ओके, टेक केअर बाबा. हा टेक केअर म्हणल्यानंतर डिस्कनेक्ट काय करतो? पार्वती महिने दिलं असतं तर 2 शब्द बोलले असते त्यांच्याशी. नको, त्या एकदा बोलायला लागल्या ना की अघळ बघळ बोलत बसतात. अरे इंटरनॅशनल कॉल होता ईश्वर, उगाच कशाला बिल वाढवायचं? हेलो भोजवानी सेठ, कैसे हैं आप? हाँ, मैं मजे में हूँ. आप कैसे? आप पिछले महीने कुछ सीडीज भेजी थी आपके पास. क्यों, क्या हुआ? हाँ, करते हैं सेठ. हाँ हाँ, जल्दी करते हैं. आप चिंता मुझ पर छोड़िए बस. I assure you guarantee, okay? बस थोड़ा वक्त दीजिए बस.
ओके सेठ. काय झालं? भोजवानी सेठचा फोन होता. गेल्या महिन्यामध्ये मी त्याला सीडीचा स्टॉक पाठवला होता. त्यातली एकही सीडी विकली गेली नाही असं मला सांगत होता. सगळा स्टॉक परत पाठवून दिलाय. मला सांगत होता मार्केट रिसर्च करा. हा भोजवानी सेठ मला सांगतो, अरे मार्केट कोळून प्यायलोय मी. लवकरात लवकर काहीतरी आता नवीन म्युझिक अल्बम काढायला पाहिजे. अगदी ऍब्सोल्युटली न्यू म्युझिक पाहिजे आणि ते या भोजवानीला पुरवलं पाहिजे. नाही तर कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचा, आपला खूप मोठा लॉस होऊ शकतो. ईश्वर, काळजी करू नकोस. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. लवकरात लवकर काहीतरी आता नवीन म्युझिक अल्बम काढायला पाहिजे. शिल्पा, पण मला हे कळत नाही की ही जबाबदारी ही सोपू कोणावर? ईश्वर, तुझ्याकडे संगीतकार आहे आणि तू शोधाशोध करतोयस. अरे तुझा भाऊ आहे ना, काउंढळ भाऊ, त्याच्याकडनं का नाही तू काम करून घेत? तू म्हणतोयस ना तो जर वर्थ आहे तर तुला जसं हवंय तसं तू त्याच्याकडनं काम काढून घेऊ शकतोस. अरे तुझा भाऊ आहे ना, काउंढळ भाऊ, त्याच्याकडनं का नाही तू काम करून घेत? तू म्हणतोयस ना तो जर वर्थ आहे तर तुला जसं हवंय तसं तू त्याच्याकडनं काम काढून घेऊ शकतोस. माझ्या मनामध्ये तोच विचार होता, पण ह्या केसमध्ये शिल्पा आपल्याविषयी एवढा वेळ नाहीये. म्हणजे एवढ्या कमीत कमी वेळात दादाला एवढी कॉम्पोजिशन बनवणं जमेल का हे मला समजत नाही. ईश्वर, हे तू नाही बोलायचं. कुठलीही इम्पॉसिबल गोष्ट तू इझिली पॉसिबल करू शकतो. ते स्किल आहे तुझ्यात. हे बघ, तसंही आपल्याला पर्याय नाही तर घेऊन टाक रिस्क. कदाचित तुझी ही मूव्ह ब्रिलियंट वर्क करेल. कसं आहे ना शिल्पा, दादा शहरामध्ये नवीन आहे. इथलं टेक्निक त्याला माहित नाही. इथं त्याला कोणी ओळखत नाही. शिवाय वेळ कमी आहे. आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादाच्या नावावर जर म्युझिक अल्बम काढला कोण विकत घेणार आहे? अलीकडे ना ग्लॅमर लागतं, फेस व्हॅल्यू महत्वाची असते. टॅलेंट आणि परफॉर्मन्स सगळं नंतर येतं. राईट ईश्वर, पण आपण त्याच्या नावाने सीडी मार्केटमध्ये आणलीच नाही तर? म्हणजे आपण तुझ्या दादाकडून नवीन चाली तयार करून घ्यायची. तुझा दादा मेहनतीने आणि मन लावून करेल आणि मग त्याच सीडी आपण एका मोठ्या संगीतकाराच्या नावाने विकायच्या. दादाने बनवले असल्यामुळे नक्कीच गाणी नवीन असणार, त्यामुळे पीपल विल बी एन्जॉय. पर्यायाने ईश्वर, कंपनीला फायदाच फायदा. दॅट्स अ वंडरफुल आयडिया. ब्रावो. अरे माझं मोठं टेन्शन रिलीज केलंस तू. मी आता दादाशी बोलतो. हो सर, तुमचंच काम करतो. नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. हो हो सर, आपण मला बोलवलं? एक मिनिट होल्ड करा प्लीज. बस ना, बस. मी तुला बोलवलंय. बस बस बस, एक मिनिट बस. हो हो, आत्ता अगदी या घडीला तुमचं काम करतोय. होणार, नक्की हिट होणार, हिट होणार. थँक्यू. ओके, बाय. बोल, काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काही नको. तू माझ्यावर रागावलायस. छे रे, मी कशाला तुझ्यावर रागवेन? तू कशाला माझ्यावर रागावशील हे न कळण्या एवढा मूर्ख नाही. अरे पण मी काय करू? हे ऑफिस आहे. ऑफिसमध्ये ऑफिसचे नियम पाळावे लागतात. इथं प्रोफेशनलच राहावं लागतं. स्वतःच्या वैयक्तिक भावभावना मध्ये आणून नाही चालत. काम करत असताना फक्त कामाचे विचार करावे लागतात. ते काम चांगलं कसं होईल, काम लवकर कसं पूर्ण होईल, त्याच्यामध्ये फायदा कसा होईल, तोटा होऊन नाही चालत.
आणि असं जगलं तरच तुमची प्रगती होते, नाहीतर तुमची प्रगती थांबते. आणि ज्यांची प्रगती थांबते त्यांना या शहरामध्ये कुत्र विचारत नाही. हे सगळं मला या शहराने शिकवलं. मी माझं बोलणं चुकत असेल तर सांग मला. तुझं काहीच चुकत नाही, उलट माझंच चुकलं त्या दिवशी. पण अशी चूक पुन्हा होणार नाही. आज देवळात गेला होतास? आज देवळात गेला होतास ना? हो गेला होतास. मला प्रसाद दे, मला प्रसाद दे. तू दे तुझ्या हाताने. अरे माझं तुझ्याकडे खास काम होतं म्हणून मी तुला बोलवलं. काय काय काम होतं? तुला आठवतं दादा, लहानपणी मी एक स्वप्न वारंवार बघायचो. खास असं स्वप्न होतं ते माझं. मी तुला सांगितलं होतं, आठवतं? तुला आठवतं दादा, लहानपणी मी एक स्वप्न वारंवार बघायचो. खास असं स्वप्न होतं ते माझं. मी तुला सांगितलं होतं, आठवतं? हा हो मला आठवतंय. तू म्हणायचास मला काय मुंबईतलं ते गेटवे ऑफ इंडिया विकत घ्यायचं आहे. ते स्वप्न नाही, ते नाही. मी जे स्वप्न पाहायचो ते स्वप्न तुझ्या संबंधी होतं. ते मी तुला तेव्हा लहानपणी सांगितलं होतं. ते स्वप्न आठवतं तुला? काय बघतोयस? खालून चंद्र किती सुंदर दिसतोय ना? हो, पण मला त्या ठिकाणी जायचंय. आणि त्या ठिकाणी जायला मला काही करावं लागलं ना तरी चालेल. म्हणजे तू तिथे जाऊन करणार काय? जगावर राज्य काय? हा, म्हणजे माझ्यावर पण नाही रे. तू माझा दादा आहेस. ईशा तुला एक सांगू, हा आपल्याला तो इथून दिसतोय की नाही चंद्र, हा म्हणून तो चांगला आहे. त्याचा आनंद घे. कदाचित त्याच्यापर्यंत पोहोचलास ना तू, तर तुला वाटेल की लांबून दिसणारा चंद्रच चांगला होता. मग तुला त्याचा त्रास होईल, त्याचा कंटाळा येईल, एकटं एकटं वाटेल तुला. ए मला परवा नाही आहे त्याची. आणि हे बघ, तिकडे गेल्यावर सगळ्या गोष्टी सोप्याच होणार. मला माझं राज्य हवंय. अरे माणसं कशी जमवता येतील? दादा मुंबईला जाऊया. मुंबईला? हा, अरे काय ठेवलं या गावात? त्यापेक्षा मुंबईला जाऊ, खूप कष्ट करू आणि खूप मोठे होऊ. अरे मग इथे कष्ट कर ना, इथे हो मोठा. मला सांग काय नाहीये आपल्या गावात? अरे सगळंच ते. तुला माहितीये माझं स्वप्न काय? काय? आपल्या गावात ना संगीत विद्यालय सुरू करायचंय मला. त्याच्यामध्ये आहे ना जगभरातली सगळी वाद्य असतील आणि मला मुलांना मोफत शिकवता येतील ती. आपणची पण हीच इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करणारच. वा, आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारे पैसे कुठून आणणार आहेस तू? माहित नाही. अरे दादा, हे पैसे फक्त आपल्याला शहरातच मिळणार आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला शहरातच जावं लागणार. दादा तुला माझं स्वप्न माहितीये? दादा मला तू खूप खूप मोठा झालेला बघायचंयस, खूप मोठा. दादा तू मोठा गायक किंवा संगीतकार व्हावास अशीच इच्छा आहे. आणि दादा तुझे सगळ्या रेकॉर्डिंग्स मी जगभर प्रसिद्ध करीन. मग बघ, या जगात सगळ्या कानाकोपऱ्यात तुझं नाव पोचेल, तुझी कौतुक केली जातील.
आणि दादा हे स्वप्न मी साकारणारच हा. ईशा, हा तू फक्त माझ्या बरोबर राहा रे, मला बाकी काही नको. ए हॅलो, कुठे हरवलायस? हा ते आठवलं मला स्वप्न. तुला माझ्या गाण्यांची सीडी जगभरात प्रसिद्ध करायची होती. ते स्वप्न वास्तवात आणण्याची वेळ अगदी जवळ आलेली आहे. म्हणजे एक पार्टी आहे, त्यांना म्युझिक अल्बम लॉन्च करायचा आहे. त्या म्युझिक अल्बमचं म्युझिक तू करायचंस. मी? अरे पण मला कसं जमणार हे? अरे मला खात्री आहे दादा, अप्रतिम म्युझिक करशील तू त्याचं. त्या म्युझिक अल्बमला न्याय देशील तर तूच. खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकतोयस असं नाही वाटत तुला? मला कसं जमेल? अरे योग्य त्या माणसावर जबाबदारी टाकतो. बालपणापासून तुझं गाणं ऐकलं मी. कशाला, गावातली कितीतरी लहान लहान मुलं त्यांनी तुझं गाणं ऐकलं. आज ते कुठच्या कुठे जाऊन पोहोचले. तू मात्र तसाच राहिलास. मला शहरात आल्यानंतर एक बोच सतत होती, तुझं गाणं गावात चिरून जाईल याची सतत मला भीती वाटायची. तसं होऊ नये म्हणून तर मी तुला इथं घेऊन आलो ना. अरे पण जमेल रे तुला, जमेल. हा म्युझिक अल्बम आपण लॉन्च केल्यावर बघ ना, तू जादूची कांडी फिरेल. फक्त तुझ्या गाण्यांची चर्चा असेल मार्केटमध्ये. घरच्या म्युझिक सिस्टीमवर तुझी गाणी वाजतील. कार्डेक फक्त तुझी गाणी वाजतील. मोबाईलमध्ये तुझी गाणी असतील. वेडे होतील लोक. दादा, भगवान के घर में देर होती अंधेर नहीं होता. हा अल्बम लॉन्च केल्यानंतर बघ, यश, पैसा, प्रसिद्धी तुझ्या पायाशी लोळण घेते. ते मला पाहायचंय. गौरीला आयुष्यात पुन्हा कधी नोकरी करावी लागणार नाही. आमेचं शिक्षण हसत खेळत पार पडेल. इतका पैसा तुझ्या गाठीशी येईल, तुला हवं तसं तू घर बांधू शकशील. सुखाच्या राशीत आयुष्यभर लोळशील तू. अरे तुझं गाणं जगासमोर यावं, जगाने त्या गाण्याचा आनंद लुटावा म्हणून तर तुला मी गावात उचलून इथं घेऊन आलो ना. ते नक्की होईल, खात्रीने होईल. ईश्वर, मी हे काम करेन. दॅट्स इट. हे मी माझ्या आनंदासाठी नाही तर माझ्या मुलांच्या भविष्यासाठी, तुझ्यासाठी करेन. आजपर्यंत असं काम करण्याची खूप इच्छा होती, पण सूर जुळत नव्हते. पण आज ते जुळलेत असं वाटतंय. मी हे काम नक्की करेन. कसा समीवर आलास रे. फक्त आपल्याला लवकर काम करायचं. काही काळजी करू नकोस. काही दिवसात मी त्या चाली तयार करतो. तुला नवीन संगीत ऐकायला मिळेल. या लवकरच. तयारी लाग. मी आत्ताच कामाला लागतो. ऑल द बेस्ट. भोजवानी सेठ, इंतजार की घड़ियां खत्म हो गई. आपका म्यूजिक एल्बम बहुत जल्दी लॉन्च होगा. दैट्स माय वर्ड. आई, आई काय झालं? काय झालं आई? अगं मला सांग ना, काय झालं तुला? काय होते, तू रडतेस का आई? काही नाही, मी आज काकूकडे गेले होते. त्यांना म्हटलं आपण कधी आतापर्यंत भेटलो नाहीये, जरा शांतपणे बसून गप्पा मारूया. तर
ते किती आनंदात आले, किती खुश होते ते. आणि मी उगीच त्यांना दुखावलं. पण मला त्यांना दुखवायचं नव्हतं. मी फक्त त्यांना काका काकू कसे आहेत हेच सांगत होते. तुझी वहिनी आली होती, माझ्यासाठी गजरा आणला होता. म्हणाली रिकाम्या हाताने कसं यायचं नाही, त्या फाटक्या हाताने ती मला गिफ्ट देणार. जाऊ दे ग, फुलांचाच गजरा आणला होता ना. जाऊ दे काय, आज गजरा आणलाय, उद्या आणखीन काहीतरी आणेल.